असेल, करडई असेल किंवा आणखी काय असेल हे टाकायचं आणि हे खाली जातं जरा असं खाली गेल्यानंतर ही भरलेली पिशवी ह्याच्यामध्ये ठेवायची आणि त्याला खालून आउटलेट आहे का त्याला? धान्य भरून ठेवले ना हा. ती पिशवी आतमध्ये जाते ती असं खाली लांबपर्यंत जाते. होय 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 परत येते. बरोबर. हे पिशवी त्यात ठेवली की पिशवीवर पुन्हा हे ठेवायचं बर बर पॅड बर. पॅडवर ही प्लेट आहे वजन अच्छा प्लेट. बापरे. ही प्लेट ठेवली हा. प्लेट ठेवली ही लॉक करायचं. ते लॉक झालं हा की काय होतं हे बटन दाबलं समजा होय मशीन चालू झाली. हा मशीन चालू झाली की खालून आता जसं वर आलेलं बघितलं ना तू हम्म ते खालून वर येतं आणि हे असं दाबतं. हायड्रोलिक प्रेशर हम्म. फक्त दाबून तेल काढलं जातं. बापरे. म्हणजे कुठलं असं क्रश गुदळ नाही नाही होत. क्रश नाही काय. प्युअर तेल 100% कोल्ड प्रेस. आतमध्ये जे तापमान आहे बाहेरचं जे तापमान आहे तेच तापमान असतं. पण एक्सपेलर जे आपण बघतो बाजारामध्ये एक्सपेलर आले हो. भारतीय भारत काहीतरी आहे हम्म. तर त्यांनी काय केलंय एक्सपेलरचं सुरुवातीला कसं होतं हम्म. की सुरुवातीला पहिल्यांदा गार येतं पण पुन्हा जसं जसं ते होईल तसं गरम होतं. का आपण गिरणीत दळण टाकतो का नाही पहिल्यांदा थोडंसं गार येतं पीठ पुन्हा नंतर गरम पीठ येतं तसं तेल गरम होतं. हायड्रोलिक प्रेसचं जसं हे गार आहे तसं त्याचं नाही. मग साधारणतः जे 20 किलो 15 किलो 12 किलो जे मटेरियल आपण टाकतो आता ह्याच्यामध्ये- ते स्वच्छ पाहिजे का? मग माती वगैरे नसलेलं किमान. काय नाही माती नसलेलंच आपण घेतो ना. हा, शेंगदाणे वगैरे फ्रेशच असतात. जर समजा एखादा टर्बल गेलं तर तसं काय होत नाही पण ते सुद्धा आपण टाकून देतो ह्याच्यामध्ये. आणि तो जो लगदा आहे तो कसा बाहेर येतो मग? हा, आता हे जे आहे ह्याच्यामध्ये लगदा होत नाही. ह्याच्यामध्ये लगदा होत नाही. ह्याच्यामध्ये जर समजा शेंगदाणे दिलेत हा, तर हा. हे शेंगदाणे अच्छा. ही करडी आहे. हम्म. हे शेंगदाणे असे होतात. हम्म. ही अशी ही पेंड असल्यासारखे नाही पण शेंगदाणे होतात. हे जनावराला खायला आपल्याला देता येतं. अरे बाप रे. म्हणजे याच्यामध्ये कुठले फक्त दाबून फक्त त्यातनं तेल निघतं. हे शेंगदाणे नाही येत आता. शेंगदाणेच आहेत पण त्यातनं आणि तेल आता निघालेलं नाही. खायला कसे लागतील हे शेंगदाणे आपल्याला सारखे? खावतील जास्त दिवसाचे. अच्छा. त्याच्यानंतर ही करडी आपल्याकडे करडी आता 60 रुपये किलो होते त्यावेळेस 300 रुपये किलो तेल द्यायला परवडत होतं. आता झाली 100-105 रुपये किलो. होय. मागच्या वर्षी पिकलीच नाही करडी आणि जी पिकली ती वाया गेली पावसामुळे त्याच्यामुळे कमी करडी. आता ही करडीचा रेट आता झाला 105 म्हटल्यानंतर आपण करडीचं तेल 450 रुपये लिटर 450 रुपये लिटर द्यावं लागतं तेव्हा तो परवडत आहे. आणि जास्त रेट असल्यामुळे जरा थोडंसं लोकांना वाटतं की लय रेट आहे पण ओरिजिनल आरोग्याला किती महत्वाचं आहे. नाही कुठलं भेसळ नाही काही नाही. त्याच्यामध्ये जे टाकल तेच बाहेर येतं. म्हणजे आपण म्हणतो पाम तेल इतकं लागतंच इतकं आता पाम तेलाचं एक उदाहरण देतो. उदाहरण आता समजा आपल्याला शेंगदाण्याचं तेल घ्यायचंय बाजारामध्ये एक पाऊच घ्यायचं शेंगदाण्याचं तेल 170-80 रुपयाला तुम्हाला मिळतं. पाऊच 1 लिटरचं. पण शेंगदाण्याचं तेल तयार व्हायचं असेल एका लिटरचं किंवा 1 किलो शेंगदाणा तयार व्हायचं तर त्याला 2.5 ते 2.25 किलो शेंगदाणे लागतात. खरं. मग आज रेट 120 रुपये जर धरला तर 300 रुपये जर तुम्हाला शेंगदाणे लागत असतील तर 160 रुपये तुम्हाला शेंगदाणे तेल द्यायला कसं परवडतं? भेसळ. भेसळ म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असतात. हार्मफुल केमिकल असतात. आणि दुसरं महत्वाचं त्यामध्ये काय असतं की पाम तेल मोठ्या प्रमाणात मिसळलेलं असतं. फक्त शेंगदाण्याचा तुम्हाला वास असतं त्याच्यामध्ये बाकीचं काहीच नसतं. याचं सीड जे आहे हे असं ओरिजिनल तेल तयार होण्यासाठी मुळातच जसं ते मातृबीज जे असतं त्यातून हे सगळं मोठं फळ तयार झाले. शेंगदाणे जे बाजारात आपण जे आलं ते टाकलं तेच निघते बाहेर. त्याच्यामध्ये दुसरी कसलीच प्रक्रिया नाही. फक्त ते हायड्रोलिक प्रेशर द्यायचंय आणि तेल काढायचं. एक जणांनी काय केलं इथं खडकी नावाचं गाव आहे तर तो म्हटलं माझ्याकडे करडी सूर्यफूल झालंय मला म्हणलं देतो तुम्हाला हे करून. मग सूर्यफूल झाले म्हटल्यानंतर त्यांनी आणलं किती आणावं तर किती त्यांनी सूर्यफूल सुरुवातीला आणलं त्यांनी साधारणतः 118 किलो आणलं. 18 किलो हे आणलं सूर्यफूल आणलं. मग 18 किलो त्याला गाळून दिलं तसे सूर्यफूल आवडलं तेल. मग त्यांनी पुन्हा किती आलं माहिती का 330 किलो सूर्यफूल आणलं. 330 किलो सूर्यफूल आणलं 95 लिटर तेल घेऊन गेला.